कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखटोक नेते म्हणून ओळखले जातात। मनात एक आणि पोटात एक अशी त्यांची भूमिका नसते। काम होणार असेल तर हो बोलतात, नसेल होणार तर स्पष्टपणे नाही सांगतात। नुकसानग्रस्तांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान अजितदादा हे भडकल्याचं बघायला मिळालं आणि त्या दरम्यान वापरलेल्या भाषेवरून अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। बघूयात। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांचा असा तोल सुटलाय। आम्ही काही तो गोटे खेळायला आलोय, म्हणजे जे काम करतं ना त्याचीच मारा। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 2 दिवस पाहणी केली। धाराशिवमध्ये अजितदादा गावकऱ्यांशी संवाद साधत असताना तरुणांना कर्जमाफीचा विषय काढला। मात्र यावर उत्तर देण्याऐवजी अजित पवार संतापल्याचं दिसून आलं। यावर याला द्या रे मुख्यमंत्रीपद असं म्हणत आम्ही इथं काय गोट्या खेळायला आलो का अशी भाषा त्यांनी वापरली। आम्ही काही तो गोटे खेळायला आलोय, त्याला एवढं सकाळी 6ला सुरू केलं बाळावी करमळ्याला, म्हणजे जे काम करतं ना त्याचीच मारा। खरं तर शेतकऱ्यांनी कधीही कर्जमाफीची मागणी केली नव्हती। पुन्हा सत्तेमध्ये येण्यासाठी महायुतीनं निवडणुकीवेळी 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। पण सत्तेमध्ये आल्यापासून सरकार कर्जमाफीच्या आश्वासनापासून पळ काढतंय। अशातच अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटामध्ये सापडल्यानं तो कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून देतोय। मात्र अजित पवार प्रश्न विचारणाऱ्या पूरग्रस्तांवर घसरू लागल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठू लागली आहे। गोट्या खेळ खेळूच ते 2-3 डाव शपथविधी घेतले ना, त्यांना गोट्या खेळणं फार चांगलं समजतं। गोट्या खेळू खेळूच सगळा कारभार चालवला सरकारनं। केंद्र सरकार तर तुमचंच आहे दादा। पंजाब ज्या ताकदीनं समोर आलं त्या ताकदीनं तुम्हाला समोर काय येतं? दादाची दादागिरी फक्त सत्तेत राहापुरती शिल्लक आहे। शेतकऱ्यासाठी ते दादागिरी दाखवणार कधी त्याची वाट पाहतो आम्ही। लाडक्या बहिणींना तुम्ही थोडासा हे 1,500 रुपये महिना सुरू केला आणि आम्ही देणार 2100 देणार म्हणून सांगितले। 2100चा तर पताच नाही आणि याचा वापर केवळ निवडणुकीसाठी तुम्ही केला। मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा? त्यामुळे माझा प्रश्न थेट हाच आहे की तुम्ही घोषणा केली, 1 वर्ष होत आहे आता पुढच्या महिन्यामध्ये, आणि 1 वर्षामध्ये जर सरकार शेतकऱ्यांना घोषणा करूनही जर कर्जमाफी करत असेल तर तुमची नियत साफ नाही। तुम्ही तुमचं केवळ बोलून वेळ मारून नेण्याचा तुमचा इरादा दिसतोय। अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाचं आयुष्य अंधकारमय झालंय। घरादारासह शेतशिवाराचं अतोनात नुकसान झालंय। अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात। मात्र सगळी सोंग करता येतात, पैशांचं सोंग करता येत नाही असं अजित पवार म्हणतात। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमच्या महिन्याचं असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात, तसं आम्ही 13 कोटी जनतेचं कुटुंब चालवतो, राज्य चालवतोय। पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका। लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे। यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही। 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक। एक साहजिक आपण बोलतो की बाबा आम्ही हे करतोच आहे, आम्ही हे करतोच आहे। एखादा तिकडनं बोलला काय करताय, तर मग थोडं जरा त्याच्यामध्ये वाटतंच ना। त्यामुळं मला वाटतं याच्यातून काही झालं असेल, पण निश्चितपणे आमचं सरकार सामाजिक न्याय, आदिवासी भागातल्या मोठ्या प्रमाणावर आणि लाडक्या बहिणी सर्वच योजनाला पैसे देत आहे। शेवटी एक त्याची लिमिट आहे, पण आमचं सरकार कोणतेही जे संकल्प आम्ही केले ते पूर्ण करू।
बीडच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावर अजित पवारांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला, परंतु महिलांशी संवाद साधताना अजितदादांनी किती मुलं आहेत हा प्रश्न विचारला. महिलेनं एक मुलगा एक मुलगी असं उत्तर दिल्यानंतर आता थांबले का असा सवाल अजितदादांनी केला. तर दुसऱ्या एका महिलेला तुमचं लव्ह मॅरेज आहे का असा प्रश्न ग्रामस्थांसमोर विचारलाय. दादांच्या या प्रश्नांवर गावकऱ्यांमध्ये हशा पिकल्यानं महिला नाराज झाल्याचं दिसून आलं. तुला किती मुले मुलगी आता थांबले. खरं तर अजित पवार हे रोखठोक नेते म्हणून ओळखले जातात. मनात एक आणि पोटात एक अशी त्यांची भूमिका नसते. मात्र दुसऱ्यांदा महायुतीची सत्ता आल्यापासून अजित पवारांचा तोल ढळतोय का असा सवाल उपस्थित होतोय. याआधी महिला IPS अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी अजितदादा वादामध्ये सापडले होते. तर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवरच ते घसरू लागलेले आहेत. रिपोर्ट पुढारी न्यूज.